हॅलो, नमस्कार मैत्रिणींनो. मी सोनाली आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते तुम्हा सर्वांचं. तर मैत्रिणींनो, आज आपण शिकणार आहोत पुढच्या बाजूला म्हणजे पुढच्या गळ्याला साईडला काठ कसे लावायचे. तर यासाठी शक्यतो आपल्याला पंचकोनी गळा हवा असतो, पण या व्यतिरिक्त तुम्ही कुठलाही गळा घेऊ शकता. आता पंचकोनी गळा बनवण्यासाठी आपण रेग्युलर गळा रुंदी आणि गळा उंची जी काही टाकतो ती टाकायची आहे. बॉटमला म्हणजे खालच्या बाजूला जरा गळारुंदी जास्त घ्यायची आणि चौकोन तयार केल्यानंतर जो कॉर्नर आहे खालचा तिथून 1.5 इंच वरती घेऊन अशा पद्धतीने आपल्याला एक आकार करून घ्यायचा आहे. आता फ्रंट साईडला मी इथे ओपन असल्यामुळे अर्धा इंच शिलाई मार्जिन घेतलं आहे, तिथं मी सरळ लाईन आखलेली आहे. त्यानंतर मी इथे कॅनव्हास घेतला आहे. आता तो फोल्ड करायचा कारण आपल्याला दोन्ही बाजूला सेम आकार बनवायचा आहे. त्यामुळे मग मी काय केलं, आधी अस्तरवरती आहे तसा आकार मी ड्रॉ करून घेतला कारण मला अस्तरवरती जास्त सोपं जातं. तुम्हाला जर का ह्याच्यावरती सोपं जात असेल कॅनव्हासवरती तर तुम्ही कॅनव्हासवरती घ्या. आपण इथे पेपर कॅनव्हास वापरतो आहे. तो फोल्ड केला म्हणजे की 2 गळे आपल्याला एका वेळेस निघतील. टाचणी लावली जाणे कारण हलू नये. आता जो काही एक मार्क केला होता तो आता मी प्रॉपरली पट्टीच्या साह्याने व्यवस्थित ड्रॉ करून घेते म्हणजे आखून घेते जसं की तुम्ही पाहताय. आखल्यानंतर आता आपल्याला ह्याला कट करायचं आहे, तर त्यासाठी पिना लावून घ्यायच्या व्यवस्थित. कट करताना थोडंसं लक्ष द्यायचं की आपण ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित घेतल्यात, इंचेस वगैरे प्रॉपर मोजून घ्यायचं. आपल्यालाच थोडंसं क्रॉस चेक करायचं कारण बऱ्याच मैत्रिणी मला म्हणतात की ताई आपण ब्लाऊज स्टिच केल्यानंतर तो कसा क्रॉस चेक करायचा ते सांग. तर त्याबद्दल मी लवकरच एक व्हिडिओ शेअर करते. पण गळा वगैरे जर आपण बनवतोय तर तो अशा पद्धतीने तुम्ही क्रॉस चेक करू शकता. आता मी कट केल्यानंतर बाहेरच्या बाजूने अर्धा इंच मार्जिन सोडलेलं आहे आणि हा गळा पूर्णपणे कट करून घेतला आहे. आता तुम्ही जर का डायरेक्ट तुम्ही मेन फॅब्रिकवरती अस्तर वगैरे अटॅच केलेला असेल तर तुम्ही हा गळा एका वेगळ्या अस्तरवरती घ्यायचा आहे. ते तुम्हाला माहितीच आहे, आपण बॅकनेक वगैरे बनवतो तसा. पण इथे मी हे अस्तरवरती जो आपला फ्रंट पार्ट आहे त्याच्याच अस्तरवरती जोडते कारण मेन फॅब्रिकला पण मी अजून एक अस्तर लावलं आहे कारण ह्या ब्लाऊजला मी कप्स लावलेले आहेत. तर आता तुम्हाला कप्स कसे अटॅच करायचे याचा व्हिडिओ हवा असेल तर कमेंट सेक्शनमध्ये येस टाईप करा. तर मी आता हे फक्त यावरती ठेवलेलं आहे आणि कॅनव्हासला आहे ना एका साईडला गम असतो, ती गमची बाजू जी आहे ती आपल्याला अस्तरकडे ठेवायची आणि इस्त्री करून हे कॅनव्हास चिटकवून घ्यायचं आहे. तर इथे सुद्धा क्रॉस चेक करायचं व्यवस्थित की आपण शोल्डर पट्टी जेवढी घेतली तेवढंच कॅनव्हास आपला अटॅच होतं आहे का. जर कमी जास्त झालं तर मग पुन्हा आपल्याला गळारुंदी वगैरे वाढून जाते आणि मग शोल्डर उतरण्याचे चान्सेस वाढतात. तर सगळ्या गोष्टी व्यवस्थित चेक करून घ्यायच्या. जोडून झालेलं आहे. आता अस्तरची बाजू जी कॅनव्हास जोडलेली ती वरच ठेवायची आणि मेन फॅब्रिक जे आहे त्याची बाजू सरळ बाजू वर ठेवायची. बघा अशा पद्धतीने ही उलटी बाजू आतली. आता जे कॅनव्हासच्या कडेकडेने व्यवस्थित आपल्याला टिप टाकून घ्यायचे आणि तुम्हाला व्यवस्थित फिनिशिंग हवं असेल तर एकदम शांतपणे ही टिप टाकायची. इथे कॉर्नरला सुई खाली ठेवून दाब उचलून घ्यायचा आणि जो काही शेप आपला ठरला आहे तो व्यवस्थितरित्या तयार करायचा. तर मी तसंच दोन्ही बाजूला करते कारण एकाच वेळेस दोन्ही पार्ट आपण तयार करतो आहे. पण काठ जे लावणार आहेत आपण फक्त राईट साईडला म्हणजे उजव्या बाजूला, कारण डाव्या बाजूला पदर येतो तर तो दिसत नाही. पण जर तुम्हाला दोन्ही बाजूला लावायचा असेल तर अशाच पद्धतीने तुम्हाला तो काठ लावून घ्यायचा आहे. आता इथे एक्स्ट्रा पाव इंच मार्जिन सोडायचं आणि जो काही गळ्यारुंदीचा भाग आहे तो आपण कट करतो आहे दोन्ही पार्टला. आणि कॉर्नर जिथे जिथे आहे तिथे व्यवस्थित नॉचेस द्यायचे जेणेकरून हा आपल्याला उलटवायला सोपा जातो. तर मी दोन्हीचे गळारुंदीचे पार्ट कट केले, नॉचेस दिले आणि आता हे पलटी करते. पलटी करताना काय करायचं, ओपन केल्यानंतर अस्तरवरती आपल्याला ह्याला दाबटेप द्यायची जेणेकरून हे उलटवताना जास्त छान पद्धतीने उलटवलं जातं आणि फिनिशिंग चांगलं येतं कारण डबल टिप यावरती आपण दिली जाते म्हणून. टिप टाकून घेतली तर दोन्ही पार्टला मी अशाच पद्धतीने टिप टाकून घेते. तर त्यातला जो उजवा भाग आहे तो घ्यायचा आहे आपल्याला म्हणजे उजव्या गळ्याचा. आणि आता आपण इथे काठ जोडणार आहोत दोन्ही पार्ट तयार झाल्यानंतर. तर
आता मी ह्याचं अस्तर जे आहे ते बाहेर काढून घेतलं. इथे काठ घेतलेले आहेत, जेवढी उंची लागणार आहे तेवढ्या उंचीचे घ्यायचे आणि तुम्हाला रुंदी पण तशीच फायनल करायची. आता हे काठ जोडताना काठ सरळ असतात, त्यामुळे आपल्याला काय करायचं ते ट्रिक वापरायची की ते थोडेसे कर्वमध्ये म्हणजे किंवा थोडं नाही का ते असं राऊंडमध्ये आकारामध्ये गोल गळ्याला जर का मॅच व्हायला पाहिजेत तर आपल्याला काय करायचं, जेव्हा आपण टीप टाकणार आहोत म्हणजे ती पट्टी तयार करणार आहोत तेव्हा जे दाब असतो त्या दाबला पाठीमागून एक बोट लावायचे, जेणेकरून कुठल्याही प्रकारचा थोडासा कर्व शेप असेल किंवा नाही का आपण म्हणतो की तिथं ना ताणल्यासारखं होतं लेस वगैरे लावताना, तर अशा पद्धतीने होऊ नये म्हणून आपण एक पाठीमागच्या बाजूला बोट लावून अशा पद्धतीने हे लेससारखं तयार होतं. नंतर थोडंसं यावरती प्रेस केलं तर ते अजून जास्त छान दिसतं. आणि हा अशा पद्धतीने काठ लावून घ्यायचं आहे आपल्याला. आता मी थोडासा काय म्हणते प्रिन्सेसचा जो आपण पाठ जोडणार आहे त्या बाजूला थोडासा वळवलेला आहे, पण तुम्हाला हा सरळ ठेवायचा असेल तर तुम्ही सरळसुद्धा ठेवू शकता. वळवल्यानंतर तो अजून जास्त छान दिसतो. तर अशा पद्धतीने मी हा एकदम छान असा अटॅच केला आहे. अगदी गळ्याच्या कडेकडेने घ्यायचा. तर तुम्ही डायरेक्टली अस्तर आधी जोडलेलं असेल आणि नंतर लावत असाल तरी काही हरकत नाही, पण मला ह्याचं छान फिनिशिंग हवं होतं आणि मला ह्याला कप्स जोडायचे, त्यामुळे हे 2 पार्ट अस्तर आणि मेन फॅब्रिकचे मला अटॅच करायचे नव्हते म्हणजे, त्यामुळे मग मी फक्त मेन फॅब्रिकवरती हे जोडून घेतलं आहे. दोन्ही साईडला व्यवस्थित टीप टाकली आणि जे काही एक्स्ट्रा फॅब्रिक होतं ते कट करून घेतलं. सो अशा पद्धतीने आपण पुढच्या गळ्याला काठ लावू शकतो. असेच तुम्ही पाठीमागच्या गळ्यालासुद्धा आर्महोलपर्यंत काठ लावू शकता. सेम पद्धतीमध्ये काहीच बदल नाही आहे. आणि पुढे आता सध्या ट्रेंडिंग सुरू आहे कट वर्क, तर त्यावरती पण एक मी व्हिडिओ बनवेल आणि लवकरच तुमच्याशी शेअर करेल. सो हा बघा या ब्लाऊजचा फायनल लुक, हा जो मी क्लासमध्ये शिकवलेला आहे फ्रंट डीप बॅक बोटनेक आत्ताच्या बॅचला, आणि त्यांना हे सध्याचं ट्रेंडिंग जे काही नवीन ट्रेंडिंग डिझाईन वगैरे चालू असतं तो एखादा पार्ट मी क्लासमध्ये घेत असते. सो हा पुढचा गळा किती सुंदर बसला आहे ते तुम्ही पाहू शकता आणि ब्लाऊजसुद्धा फिटिंगला छान बसला आहे. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. त्याचबरोबर आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल आणि अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला मग भेटूया अशाच एका छानशा नवीन व्हिडिओसोबत.